करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपण आपल्याच घरातल्या लोकांशी वाद भांडण करत असतो. मग आपण बाहेरच्या लोकांचा काय विचार करावा? ज्यावेळी आपल्या घरामध्ये वाद विवाद भांडण होत असतं, तेव्हा बाहेरच्या लोकांना खूप आनंद होत असतं. आनंदाने ते उड्या मारत असतात. कारण भाग कसा दिलेला आहे, आपल्या घरामध्ये आपली आई असते, वडील असतात, भाऊ असतं, बहीण असते, भावाची बायको असते, मुलगा असतो आणि त्यामध्ये आपण भांडण करत असतो. कुठल्या ना कुठल्या तरी क्षुल्लक कारणावरून आपण वाद घालत असतो. आपल्याला कारण कळलं पाहिजे. घरामध्ये एवढे जण माणसं असताना आपण एकटेच भांडत आहोत आणि आपला आवाज हा बाहेरच्या लोकांना स्पष्टपणे ऐकायला येतो. आता आपल्या आवाजाची पातळी की ज्याप्रमाणे आपण मीपणातून भांडत असतो की माझ्यासारखा कोणी भांडणारा नाही, मग आजूबाजूची असणारे शेजारी पाजारी जी लोक आहेत ती पाहायला आपल्या दाराशी उभी असतात आणि त्यामधून ते आनंद व्यक्त करत असतात, आनंदाने उड्या मारत असतात. कारण का? आपल्या वाटेला दुःख आलेलं आहे, आपल्या वाटेला क्रोध आलेला आहे, परंतु आपण प्रत्यक्षात जो राग आहे तो आपला कसा कमी होईल याचा विचार केला पाहिजे. ज्या कारणावरून आपलं भांडण झालेलं आहे ते कारण समजून घेतलं पाहिजे. मग आपणच आपल्या घरामध्ये त्या कारणावरून बोलायचं बंद होतं. ना आपण आईशी बोलत, ना वडिलांशी बोलत, ना भावाशी बोलत, ना बहिणीशी बोलत. असं का होतं? मग आपलेच घरातले असून मग आपण शत्रू का होतो? विचार करा. समजून घेतलं पाहिजे. कारण माणसातली नाती ही पूर्णतः निस्वार्थ कधीही नसतात, हे लक्षात ठेवायला हवं. कारण प्रत्येकाच्या वाट्याला सुख आणि दुःख हे येत असतं. केवळ भावना समजून घेतल्या पाहिजेत. आपण प्रत्येकांचा विचार जर करायला गेलो तर आपण स्वतःहून स्वतःचा कधी विचार करत नाही. कारण आनंद हीच अशी वस्तू आहे जी आपल्याजवळ नसतानाही तुम्ही इतरांना देऊ शकता. आपल्यामध्ये आनंद समाधान केव्हा असतं? आयुष्यात कधीच हा विचार करत बसू नका की कोण कसा कधी आणि केव्हा बदलेल. आता आपल्याला बदलायचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपण एकमेकांना कशा प्रकारे बोलायचो, ती बोलण्याची सवय ज्याप्रमाणे आपल्यामधून बदलताना दिसेल त्यावेळी आपण खरं यशस्वी होऊ शकतो. फक्त हेच पाहायचं की तो तुम्हाला काय शिकवून गेलेला आहे. आपले मित्रमंडळी असतात, ते सुद्धा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु आपला राग, आपला मत्सर इतका असतो की आपण तेव्हा कधी कोणाचं ऐकत नाही. आणि जेव्हा आपला राग शांत होतो तेव्हा आपल्यालाच असं वाटतं की अरे चूक केली, एवढं बोलायला नको हवं होतं. म्हणजेच आयुष्य जीवन जगत असताना एवढंच पाहायचं की आयुष्य आपलं खूप लहान आहे.
ते लोकांसोबत असं घालवलं पाहिजे की जी लोकं आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतात. मन हळवं असावं पण दुबळं नसावं. कारण शेवटी एखादा शब्द आपल्या मनाला लागला की मनाला दुःख होतं. परंतु एखादं कार्य करायचं असेल तर आत्मविश्वास आपला दणकट असला पाहिजे. कारण दुबळ्या मनास नेहमी वेदना होत असतात. आपला कॉन्फिडन्स, आपला आत्मविश्वास इतका मजबूत हवा की कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे. म्हणजे काय? 8 विषय विकार: काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता. या विषयांची हिंमतच झाली नाही पाहिजे. कारण आपण जर आयुष्यामध्ये प्रत्येकाची कारणं, आपल्या स्वभावामध्ये असणारा विचार जाणून जर घेतला तर कधीच असा प्रॉब्लेम होणार नाही. आपल्याला कुठे जायचं असेल तर आपण इस्त्री मारून, बघा कपड्यांना इस्त्री मारून जात असतो की नाही. परंतु आपण कुठेही जॉबला गेलो किंवा कार्यक्रमाला गेलो किंवा लग्न समारंभाला गेलो, प्रत्येकाला ज्याप्रमाणे जॉबला जायचं असेल तर तिथे वेगळ्या प्रकारचे आपल्याला कपडे परिधान करावे लागतात. लग्न समारंभाला वेगळी कपडे. का एकाच ठिकाणी जर एकच ड्रेस घालून गेलो तर जमेल का हो? नाही ना. मग तसेच आहे. परंतु प्रत्यक्षात आपले विचार जे आहेत ना, हे अनेक प्रकारे बदलत असतात. परंतु मन हा कधी बदलला नाही पाहिजे. मनामध्ये बदल हा निश्चित असावा. परंतु ज्याप्रमाणे टी व्हीला अनेक प्रकारचे चॅनल असतात आणि रिमोट आपल्या हातामध्ये असतं, त्याप्रमाणे आपलं मन बदललं नाही पाहिजे. मन स्थिर असलं पाहिजे. आपल्या मागे होणारी आपली चर्चा आणि आपली होणारी बदनामी हीच आपली खरी प्रगती असते. कारण लोक काय म्हणतात याचा आपण विचार नक्कीच केला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण आपल्या यशाची पायरी आणि यशाचा टप्पा हा गाठलाच पाहिजे. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणं आहे, जोपर्यंत चांगली नोकरी लागणं आहे, तोपर्यंत आपल्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार असतो की चांगलं शिक्षण आणि चांगली नोकरी एकदा का मिळाली की जीवन सेटल. परंतु तेवढं सर्व प्राप्त करून जर घरामध्ये आपण शत्रू निर्माण करत असू तर शेवटी आपण काय कमावलं? काहीच नाही ना. शेवटी जमा नावे शून्याकार. ऑफिसमधला असणारा चॅनल काढत असतो. घरामध्ये आपण बघा का राग काढत असतो? एखाद्या क्षुल्लक कारणावरून. आता ज्याप्रमाणे तुमच्या कंपनीमध्ये तुम्हाला काही कोण बोललं असेल, विषय तिथल्या तिथेच संपवला पाहिजे ना. परंतु आपण जो त्या विषयांचा संपूर्णपणे राग आपण आपल्या घरच्यांवर का काढावा? बरोबर की नाही? असं होता कामा नये. मग केव्हा आपल्याला जाणीव होते? जेव्हा 2 मिनिटाचा राग असतो ना, तो जेव्हा संपून जातो तेव्हाच. करा. बाहेरच्या लोकांची मजा केव्हा होते? जेव्हा आपल्या घरामध्ये कटकटी भांडण होत असतात तेव्हाच. बरोबर की नाही? म्हणून कठीण काळात स्वतःला सांगत जा की शर्यत अजून संपलेली नाही आहे आणि मी अजून जिंकलेलो नाही आहे. मीपणा बाजूला सारा. अजून आपल्याला खूप जिंकायचं आहे. वय नाही तर परिस्थिती आणि जबाबदारी तुम्हाला बदलायची. एखादी जबाबदारी ज्यावेळी आपल्यावर येते ना, त्यावेळी समजतं की कसं जगायचं
म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कितीही जवळचे असले तरी फक्त शब्दावर विश्वास ठेवू नका. शब्द बदलायला वेळ लागत नाही. सकाळी ही व्यक्ती काय बोलून गेली आणि संध्याकाळी अशी काय व्यक्ती बोलत आहे याचा विचार करा. जग काय म्हणेल या भीतीने जर तुम्ही जगत असाल तर तुमच्या मरणाला सुद्धा अर्थ उरणारच नाही. म्हणून ज्याप्रमाणे आपल्याला जगायचं आहे, हिमतीने जगलं पाहिजे. सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात आहे. आपल्याला पिंडामध्ये जी पेरणी करून दिलेली आहे ती सत्वगुणाची करून दिलेली आहे. मग सत्वगुणे उत्तम गती प्रत्येकाला मिळणार हे निश्चित आहे ना. जसं आपण बियाणे पेरू त्याप्रमाणेच आपल्याला ती फळं होणार आहेत. म्हणून जगायचं कसं हे समर्थांनी आपल्याला शिकवण करून दिली आहे. तरीसुद्धा आपण लोकांकडे पाहून लोकांचा विचार करून आपण जीवन जगत असतो. बरोबर की नाही. मोठ्या ध्येयापर्यंत घेऊन जाणारे मार्ग हे नेहमी कठीणच असतात. आपल्याला यशाचा टप्पा गाठायचा आहे, आपल्याला तोपर्यंत पोहोचायचं आहे, परंतु तिथे सरळ रस्ते येणारच नाहीत ना. मध्ये आड मार्गाने जाणारी लोक आहेतच. जर आपल्या जीवनामध्ये जर चांगलं होत असेल तर लोकसुद्धा मध्ये गतिरोधकसारखे उभे राहतील. कारण का आपल्या जीवनामध्ये चांगलं घडलं नाही पाहिजे यासाठी लोकसुद्धा मेहनत करत आहेत. कारण लोकांना सुद्धा यशाचा टप्पा गाठायचा आहे. तसंच आपण आपल्या मेहनत यश गाठायचं असेल तर मेहनतीने जोमाने उभं राहिलं पाहिजे. कारण चांगुलपणा आणि वाईटपणा ज्याला तुम्ही जास्त घालता तोच जिंकतो ना. आपल्या जीवनामध्ये आपण रिस्क घेतो का? जर जिंकला तर आनंदी होतो आणि जर अपयश मिळालं तर शेवटी राग आहेच ना, मत्सर आहेच ना. मग तसं होता कामा नये. कधी कुणाला कधी कमी लेखू नका हो. प्रत्येक दिवस जर पाहायला गेलो तर प्रत्येकाचे बदलत असतात. आज त्यांचे बदलले तर उद्या आपले बदलतील. परंतु संयम राखला पाहिजे. आपण संयमच राखत नाही. आपण फक्त एवढंच विचार करतो की परमेश्वराने माझ्या आयुष्यात मला काहीच दिलेलं नाही आहे. माझ्या आयुष्यात फक्त राग, मत्सर, क्रोध, संशय, चिंता, विषय, वासना संपूर्णपणे भरलेले आहेत. परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद, सुख, समाधान आहे. परंतु केव्हा कळतं? जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपण स्वतःहून बदल करतो तेव्हाच. जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये बदल करू ना तेव्हा आपल्यालाच कळेल की आपल्याला परमेश्वराने खूप काही दिलेलं आहे, परंतु आपल्याला त्याचं महत्त्व कळालं नाही. म्हणून परमेश्वराने दिलेल्या सामर्थ्यामध्ये आपल्याला उभं राहायचं. परमेश्वराने दिलेल्या सर्व गोष्टींमध्ये त्याचं महत्त्व जाणून घ्यायचं. म्हणून देणे ईश्वराचे आहे ना. हा देह त्याचा आहे. जरी देह नाशिवंत असला तरी शाश्वती मात्र आपल्याला जतन करायची. बरोबर की नाही. आयुष्यामध्ये पैसा जरी किती महत्त्वाचा असला तरी त्या पैशांपेक्षा नातं खूप टिकवणं गरजेचं आहे. कारण शेवटी पैशाला नाही तर असणाऱ्या माणुसकीला महत्त्व आहे. म्हणून हे जाणून घ्यायचं आहे आपल्या घरातील लोकांशी कसं वागायचं आहे. बाहेरच्या लोकांशी वागत असताना आपल्या घरातील लोकांशी उत्तम प्रकारे वागत त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यांच्याशी वैर करून इतरांची मजा होणार नाही या रीतीने आपण जगचे. म्हणून समर्थ म्हणाले, जन्मता जायते अज्ञान संस्कारे ज्ञान उच्यते. जय जय रघुवीर समर्थ.